बऱ्याचदा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की पॉलिनॉमियल म्हणजे काय किंवा पॉलिनॉमियल कोणाला म्हणायचं. तर एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबलचा इंडेक्स जर का होल नंबर असेल तर त्या एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल म्हणतात. पण होल नंबर म्हणजे नेमकं कोणते नंबर? 0 1 2 3 4 5 असे नंबर्स. यामध्ये निगेटिव्ह नंबर नसतात बरं का. आणि रॅशनल नंबर म्हणजे 4/3 7/3 असे नंबर नसतात. ओके, एक्झाम्पल बघूयात की यामध्ये एक्स स्क्वेअर आणि 2x, यामध्ये 2 आणि 1 हे होल नंबर्स आहेत, सो ही पॉलिनॉमियल आहे. यामध्ये 1/2 2 आणि या ठिकाणी एक्स रेस टू 0 0 2 होल नंबर आहेत, पण 1/2 काही होल नंबर नाही, त्यामुळे ही पॉलिनॉमियल नाही. हे फक्त एक्सप्रेशन झालं. इथं 2 2 म्हणजे काय? एक्स रेस टू 0 म्हणजे व्हेरिएबलचा इंडेक्स होल नंबर आहे, सो ही पॉलिनॉमियल आहे. इथं 1/x, एक्स जर वरती गेला तर तो एक्स रेस टू असं होणार -1 आणि इंडेक्स निगेटिव्ह बनून जातो, होल नंबर नाहीये, सो हे पॉलिनॉमियल नाही, फक्त एक्सप्रेशन झालं. हे एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 2 2x इक्वल टू 0 ही पॉलिनॉमियल आहे का? 1 आणि 2 तर होल नंबर आहे, पण इक्वलचं साइन आलंय त्यामुळे ही पॉलिनॉमियल नाही. हे एक्स रेस टू -2 निगेटिव्ह नंबर आलाय, होल नंबर नाही, म्हणजे पॉलिनॉमियल नाहीये. तुम्हाला एक प्रश्न देतो, 0 ही पॉलिनॉमियल आहे का? कमेंट मध्ये सांगा. पडतो की पॉलिनॉमियल म्हणजे काय किंवा पॉलिनॉमियल कोण